मित्रांनो, आज आपण निफ्टीचं विकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. कधी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिच्यात आपण एक रेंज सांगितली होती की वरच्या साईडला आपल्याला ही रेंज दिसते आणि खालच्या साईडला इमिजिएटली सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतोय. जोवर याच्या वर किंवा खाली जात नाही तोपर्यंत मेजर सेलिंग किंवा मेजर बाईंग आपल्याला होताना दिसणार नाही. आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की शुक्रवारी एवढी मोठी सेलिंग कसं काय झाली आणि ती शार्प 3 वाजता. तर यामागे सगळ्यात मोठं रिझन आतापर्यंत जे समोर आलंय ते रिबॅलन्सिंग होतं. बिकॉज मंथ एंड होता, रिबॅलन्सिंग करणं गरजेचं होतं आणि रिबॅलन्सिंगसाठी जी सेलिंग झाली पण तिथे बायर अवेलेबल नसल्या कारणाने सेलिंग आपल्याला मोठी पाहायला मिळते. आता कोणी म्हणेल ग्लोबल वगैरे, तर शुक्रवारी रात्री US मार्केटने लाईफ टाईम हायवर जाऊन बंद झालेलं आहे. उलट नवीन लाईफ टाईम हाय लावला. त्यानंतर ट्रम्पने एक वक्तव्य केलंय की तो हॉर्मोजमधनं आपली सेना परत पाठवणार आहे. जोपर्यंत मी हा व्हिडिओ बनवतो तोपर्यंतचा हा न्यूज आहे. कसं आहे, ट्रम्प तुम्हाला माहिती आहे तो घडीत काय बोलतो काय नाही बोलत. पण सध्याच्या याच्यामध्ये हे क्रूड तुमचं 91-92च्या आसपास चालू आहे. म्हणजे ऑल ओव्हर पॉझिटिव्ह असताना एवढं सेल ऑफ, आणि ते पण 3 वाजता का झालं, तर त्याच्या मागचं मी रिझन तुम्हाला सांगतोय, रिबॅलन्सिंग. आता हे रिबॅलन्सिंगचंच कारण काय होतं त्याच्यासाठी कधी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही एक पाहू शकता. आपण बँकिंग सेक्टरला पाहूयात की HDFC, ICI, ॲक्सिस बँकमध्ये तुम्ही पहा किती मोठ्या कॅन्डल बनल्या, पण त्याचप्रमाणे SBI मध्ये नाही बनली. SBI फक्त 2 ते 3 पॉईंटच खाली जाऊन बंद झाला, पण ICI, HDFC ह्या खूप मोठा फॉल केलेला आहे त्यांनी. 20-20, 22-22 पॉईंटची कॅन्डल बनलेली आहे. मग का बनली आहे? बिकॉज रिबॅलन्सिंग झाली आहे. हे जे आवडते स्टॉक असतात हे कोणाचे, FIS-DISचे आवडते स्टॉक, यांचे स्टेक जास्ती असतात. मग इथे ती रिबॅलन्सिंग झाल्यामुळे आणि मेजर स्टॉक असल्या कारणाने आपल्याला इंडेक्समध्ये पण एक मोठा फॉल पाहायला मिळालेला आहे. तर आता सिंपल इथे 2 थेरी काय लागते आपली, एक फॉल झाला, पुलबॅक घेतला आणि आता इथून परत एक नव्याने फॉल होताना दिसेल जोवर ही लेवल ब्रेक होत नाही तोवर. दुसरं काय होऊ शकतं, फॉल झाला, पुलबॅक घेतला, परत मार्केट खाली आलं, इथे सपोर्ट घेतला आणि परत याला वरच्या साईडला ब्रेक केलं. आता हे ब्रेक केव्हा कन्फर्मेशन होईल, जेव्हा ही वरची लेवल आपल्याला ब्रेक होताना दिसेल तेव्हा आपण इथे पॉझिटिव्ह होणार आहे. खालची लेवल कधी इमिजिएटली ब्रेक झाली तर आपल्याला इथे नव्याने सेलिंग करायसाठी संधी मिळणार आहे. पहिलं टार्गेट आपलं ऑलमोस्ट हे इथे राहणार आहे की 22,000च्या आसपासचं आपलं एक टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं. मित्रांनो, इतकं सिंपल आपल्याला हे ठेवायचं. आपण आता वन डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. आता वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यावर तुम्हाला काय पाहायला मिळतंय की जे आपण विकलीमध्ये लेवल लावलेलं होतं त्या इथे किती ॲक्युरेट काम करताय. इथे रजिस्ट्रेशन घेतलं, इथे घेतलं, आता इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला. मग आपल्याला ॲक्युरेट पद्धतीने काम करताना दिसतं. म्हणजे आपल्या ह्या लेवल परफेक्ट लागलेला आहे कारण दोन्ही टाइम फ्रेमवर ह्या आपल्या काम करताना आपल्याला दिसत आहे. आता यामध्ये कोणाला ॲग्रेसिव्ह सेलिंग करायची असेल तर अजून कसं करू शकता, आपण इथून आहे ना एक ट्रेंड लाईन लावू शकतो मित्रांनो. आणि जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक होताना दिसेल तर आपल्याला डबल कन्फर्मेशन इथे पाहायला मिळतंय की इथून आपण एक सेलिंग सुद्धा करू शकतो. स्टॉप लॉस ट्रेंड लाईनच्या वरचा राहील आणि ही कधी मेजर लेवल इथे ब्रेक झाली तर ह्या लेवलच्या वरचा आपला SL राहणार आहे. आणि वन डेच्या टाइम फ्रेमवर आहे म्हणून वन डेच्या टाइम फ्रेमचंच कन्फर्मेशन वन डेच्या टाइम फ्रेमवरच एक लॉंग पोझिशनसाठी आपल्याला इथे स्टॉप लॉस त्या पद्धतीने लावायचा आहे. आता हे तर झालं ब्रॉड व्ह्यू. आता इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असेल त्याच्यासाठी आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. सगळ्यात पहिले 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर शुक्रवारी जी सेलिंग आली आहे आणि तिथून थोडासा पुलबॅक घेतला तो आपल्यासाठी एक सपोर्ट सारखं काम करेल. पुढचा सपोर्ट आपल्याला काढायचा आहे, तर त्यानंतर पुढचा सपोर्ट आपल्यासाठी या ठिकाणी हा राहणार आहे. त्यालाही कधी ब्रेक केलं तर त्याच्या पुढचा सपोर्ट आपल्यासाठी या ठिकाणी हा राहणार आहे. 3च सपोर्ट देतोय मी बिकॉज खूप मोठी सेलिंग आली होती आणि त्यामध्ये असं काही विशेष कारण नाही मित्रांनो की त्या सेलिंगमध्ये काही ग्लोबल फॅक्टर आहे. इनफॅक्ट तुम्ही पाहिला तर आपला रुपया पण शुक्रवारी मजबूत होता, क्रूड पण खाली होता. सगळ्या बँकिंग सेक्टरला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असताना सेलिंग आली. तर हे 99% रिबॅलन्सिंगचंच काम आहे. कारण कोणतीही अशी न्यूज असती तर पूर्ण ग्लोबलमध्ये आपल्याला पॅनिक पाहायला मिळालं असतं. आता सर्वात पहिले रजिस्ट्रेशन आपल्याला कुठे पाहायला मिळेल, तर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिलं रजिस्ट्रेशन पाहायला मिळेल. यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर या ठिकाणी या इथपर्यंत मार्केट आपल्याला इझिली येताना दिसेल. यालाही कधी ब्रेक केलं तर पुढचं टार्गेट हे, यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर हे, आणि लास्ट टार्गेट आपल्यासाठी इंट्राडेमध्ये हे राहणार आहे. सिंपल काय करायचं, लेवल कशा काम करतात तुम्हाला तर माहिती, ते आपले फॉलोअर आहे किंवा टेलिग्रामला जॉईन आहे त्यांना तर चांगल्याच प्रकारे माहिती लेवलची ॲक्युरेसी काय लेवलला आहे आपली.
तर तुम्ही या लेवल लावून पाहिजे आहे आणि तुम्हाला वाटत असेल या लेवल जवळजवळ आहे तर कमीत कमी मित्रांनो 100-125 पॉईंटचा गॅप आहे. ऑप्शनमध्ये हेच तुम्हाला ऑलमोस्ट 60 ते 75 पॉईंट येऊन जातात. स्टॉप लॉस लहान राहतो. याचे भरपूर सारे फायदे याच्यावर इन डिटेल व्हिडिओ आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.